त्यांच्या विचाराची अनेक प्रकारे माणसं आपल्याला भेटतात आणि त्या माणसांकडून आपल्याला काही चांगल्या गोष्टी अवगत करता येतात आणि न कळत ते काही त्यांच्या त्या अशा वाईट गोष्टी आहेत. अशा व्यक्तींकडून आपल्याला काही चांगल्या गोष्टी सुद्धा सहज आपल्याला तिथे अवगत करता येतात. ज्ञानोबाने आपल्या अगोदर 700-750 वर्ष होऊन गेले. नामदेवला ऐकला तो खूप आहे. पण आजही प्रत्येक व्यक्तीच्या मनावर त्यांचा जीवनाचा प्रभाव व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे आपल्यालाही पाहायला मिळते. काही लोक बाहेरून खूप स्वच्छ असतात, बाहेरून आपल्याला निर्मळ वाटतात, पण आतून पाहायला गेलं तर ते निश्चितच आतल्या गाठीचे असतात. लक्षात बाहेरून दिसायला खूप सुंदर असतात, बाहेरून आपल्याला त्यांचं चांगलं दिसतं, पण आतून पाहायला गेल्यानंतर त्यांचं मन तेवढं स्वच्छ नसतं, निर्मळ नसतं किंवा परमात्म्याकडे येण्याची त्यांची इच्छा सुद्धा नसते. लक्षात पण संत महात्म्यांच्या जीवनामध्ये पाहत असताना त्यांचं अंतरंग इतकं पवित्र झालेलं असतं, निर्मळ झालेलं असतं. आज अनेक प्रकारे आपण त्याच्या दृष्टांताने आपण पाहू शकतो. पण इथे ज्ञानोबांनी जी लक्षणं सांगितलेली आहे ते अत्यंत असा मुख माणूस आहे, जो आसक्तीने त्याचं जीवन हे बनलेलं आहे. त्या आसक्तीमध्ये त्याला परमेश्वर दिसत नाही, जवळची माणसं त्याला दिसत नाही, कोणीही दिसत नाही. आणि त्याच्या जीवनातला जर परमेश्वर कोण असेल तर संपत्ती आणि पैसा हाच त्याच्या जीवनातला हा परमेश्वर असतो. म्हणून संपत्ती किंवा पैशाचं महत्व नाही असं मी म्हणत नाही, निश्चितच त्याची ताकद आहे. निश्चितच संपत्ती पैसा आपल्या कामाला येतो, पण कुठून कामाला येतो याचा थोडासा विचार. परवाच्या प्रवचनात सांगत असताना संपत्तीचे 15 अनर्थ कसे, एक नाही, दोन नाही, तीन नाही, त्याचे 15 अनर्थ किती आहे याचा आपण विचार केला तरी अजून एकदा त्या अनर्थ मी सांगतोय नीट ऐका. श्रीकृष्ण परमात्म्यांनी ज्यावेळेस उद्धवाला जो उपदेश केला आणि उपदेश करून सांगितलं की बाबा त्या पैशाच्या माध्यमातून जीव हा कसा वेडापिसा होतो आणि त्याचे 15 कसे दोष लागतात ते दोष सांगितले. परवा सविस्तर आपण त्याचा विचार आपण हा केलेला आणि त्याचा श्लोक अशा भागवतामध्ये असा आलेला आहे, स्थेयम हिंसायुतम दंभ कामः क्रोधः स्वयंमतः हेतो विश्वास संस्पर्धा व्यसनानिच. श्लोक असा सांगितलेला आहे, स्थेयम हिंसायुतम दंभः कामः क्रोधः स्वयंमतः भेदो वैरम विश्वास संस्पर्धा व्यसनानिच. हे 15 दोष सांगितलेले आहे आणि त्याचा पहिला दोष असा सांगितलाय, त्या व्यक्तीकडे पहिला दोष कोणता चिकटतो तर चोरीचा दोष हा चिकटतो. लक्षात म्हणून मी परदेशात चित्रपटाचं नाव होतं चोरी मेरा काम. कुठेही जरी गेलो तरी चोरी करणं हा आमचा धंदा आहे, चोरी करणं आमचा व्यवसाय आहे. म्हणून जे अट्टल चोर असतात ते सुद्धा चांगला मुहूर्त पाहतात आणि चांगला मुहूर्त पण नारळ फोडून चोरीला निघतात.
परवा मी बोलून गेलो, चोरी करणं पाप नाही, पण चोरी करताना पकडलं जाणं हे पाप आहे. काही जणांची बुद्धी एवढी चालते, काही जण आपल्या बुद्धीला एवढं वर घेऊन जातात, सांगतात की चोरी करणं बाबा काही पाप नाहीये, चोरी तर हे करायलाच पाहिजे. पण पाप हे केव्हा आहे? ते चोर म्हणतात चोरी करणं पाप नाही, पण चोरी करताना पकडणं जाणं हे पाप. एखादा मुलगा म्हणतो की बाबा कॉपी करणं पाप नाहीये, पण कॉपी करताना पकडणं जाणं हे पाप आहे. पण परवा एक शब्द मी असा वापरला की आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्यावेळेस आपण छत्रपतीची जयंती आपण साजरी करतो आणि जयंती साजरी करताना आपण डीजे लावतो, नाचतो, आपण गाणी लावतो, अनेक उपक्रम आपण करतो. ही जयंती आहे का? खरोखर निश्चितच आपल्या छत्रपतीच्या बद्दल आपल्या अंतःकरणामध्ये आदर आहे, आपण त्याचा मान राखणं. कोणतीही अशी की मोठी व्यक्ती असतात त्यांच्या आपल्याकडून कोणत्याही प्रकारे त्यांचा अपमान होता कामा नये. पण माझ्या दृष्टीने खरी जयंती कोणती आहे? एका शब्दामध्ये सांगतो की ज्या वेळेला आपण एखादी परीक्षा देतो, ज्यावेळेस आपण परीक्षेत आपण बसतो, ज्या त्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना, त्या क्षेत्रामध्ये असताना, परीक्षा देत असताना आपण प्रत्येक जिथे जिथे तिथे छत्रपती आपले शिवाजी महाराज आहेत, आपल्या अंतःकरणात आहेत, हृदयात आहेत, आपल्या मनात आहेत. आणि त्या वेळेला असा संकल्प हा केला पाहिजे की आम्ही परीक्षा देताना आमची परीक्षा हे कॉपी मुक्त राहील. ज्यावेळेस होईल त्यावेळेस खरी एक जयंती साजरी होईल परीक्षा. छत्रपतीची खरी जयंती केव्हा साजरी होईल? ज्यावेळेस तरुण वर्गाने, तरुण मुलांनी शाळेमध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये फक्त एक इथे उदाहरण मी द्यायला लागले, त्या शिक्षण क्षेत्राचं एक उदाहरण मी द्यायला लागले, अनेक उदाहरणं देता येतात. पण एक उदाहरण माझं असं आहे, या शिक्षण क्षेत्रामध्ये आपण शिक्षण घेत असताना केवळ आपण डिग्र्या घेऊन मोठं होणं त्याला जिथे त्याला शिक्षण म्हणत नाही. ज्या शिक्षणाच्या आधारावरती आपण अनेक अशा कुटुंबियांना आपण त्यांना पायावरती मजबूत आपण सक्षम उभं करतो, ज्यांना आपण सक्षम उभं करू शकतो, ही ताकद ज्यावेळेस आपल्यामध्ये येते, खरंच आपण त्याला शिक्षण म्हणतो. लक्षात. आणि म्हणून शिक्षण क्षेत्राला एक उदाहरण देत असताना मला एक आवर्जून असं प्रामाणिकपणे मला असं बोलायचं, असं मला सांगायचं, तुम्ही पहिली पासून असो त्या डिग्री पर्यंत, आपण पीएचडी पर्यंत एक संकल्प असा व्हायला पाहिजे की बाबा आम्ही शिक्षण घेत असताना, आम्ही या डिग्र्या प्राप्त करून घेत असताना कोणत्याही प्रकारे आम्ही चिटिंग करणार नाही, कॉपी आम्ही करणार नाही, आम्ही कॉपी मुक्तच आम्ही शिक्षण घेऊ. एक प्रकारे ते शिवाजी महाराजांना त्या किती मोठं आपण जयंती साजरी करू याचा विचार करा. म्हणून नैतिकतेवरती जोपर्यंत आपण भर देणार नाही, आचरणावरती जोपर्यंत आपण भर देणार नाही, तोपर्यंत तुकोबारायांची बीज सुद्धा साजरी होणार नाही. तुम्हाला इथे तर एक छत्रपतीचं मी उदाहरण दिलं आणि इथे तुकोबाराचं उदाहरण मी देतोय. तुकोबाराचं उदाहरण घेतोय आणि आपण वाचतोय. उद्या दिलेचा पवित्र असा हा दिवस आहे. प्रयाण काळी देवी विमान पाठविते, कळीच्या काळामध्ये अद्भुत बदले. उद्याचा जो दिवस आहे तो दिवस सगळ्या वारकऱ्यांसाठी, वैष्णवासाठी हा कसा आहे तर एक अविस्मरणीय दिवस आहे. लक्षात. त्या दिवसात आपण काय, आपण असेपर्यंत स्मरण नाही, पिढ्या वर्षोनुवर्ष ज्या दिवसाला विसरलं जात नाही, विसरता येत नाही, ते दुःखाने दिवस. कधीच आपण फक्त त्या दिवशी आपण फोटो ठेवायचा, भला मोठा हार, गुलाबाचा हार आणायचा, याचा हार आणायचा, त्याचा हार आणायचा, हार भला मोठा घालायचा, गुलाब जोडायचा,
आणि सांगायचं आमची बीज झाली, आमची बीज झाली. त्याला बीज म्हणत, त्याला बीज म्हणत. कारण तो दिवस आहे, तो दिवस आपल्या आयुष्यात कधीही विसरला जात नाही. अविस्मरणीय तो दिवस आहे. तुकोबारायांची जयंती अविस्मरणीय, अविस्मरणीय. पण केव्हा ही जयंती ठरेल, केव्हा बीज घेतात, जोपर्यंत आपण त्याच्यामधनं त्या आपण भेसळयुक्त अशा या वातावरणात बाहेर पडत नाही, तोपर्यंत ती जयंती होऊ शकतच नाही. मला आवर्जून तिथे सांगायचं आहे. आणि त्या 15 अशा त्या दोषांपैकी, त्या संपत्तीच्या दोषांपैकी पहिला दोष जो सांगितलेला आहे, तो मात्र एक चोरीच्या धनाच्या अनुभवामुळे आज मनुष्य तो चोरी करतो. लक्षात, आयुष्यात मी एकदा चोरी केली होती हैदराबाद असताना. चोरी केली होती आणि काय चोरलं होतं माहितीये का? कॅरम खेळायच्या ज्या गोट्या असतात सोडत्या, ते स्ट्रायकर बी चोरतो. रात्रभर माझ्या हातात. आईने पाहिलं, हे काय असं हातात हा घेऊन बसलाय, आणि घेऊन बसला. आणि ही चोरी मी कोणाच्या घरातनं केली? डॉक्टर विश्वनाथ रायांच्या घरातनं मी चोरी केली. त्याचं नाव सांगतो. डॉक्टर विश्वनाथ रायांच्या घरातून चोरी केली होती आणि ते स्ट्रायकर मी आणलं होतं. आणि त्यावेळेस मला आईने इतकं मला तारण केलं, इतकं मानलं. त्याची शिक्षा मला दिली. लालयत पंचवर्षांनी दशवर्षांनी प्रमाण देतो. आणि कानाला धरलं म्हणून पूर्वीचे गुरुजी शाळेमध्ये असताना कुठेतरी कानामध्ये कान जर पिळला ना, आपल्या बर का, आपल्या डोक्याच्या ज्या नसा असतात ना, त्या मोकळ्या होतात. आता बायको तुमचं कान पिळते, बायको कान पिळते ही गोष्ट वेगळी. कानाला पकडणं पूर्वीचे शिक्षकांचं त्याला महत्व होतं. लक्षात, कुठे पकडत होते, कुठे पकडायचे? बळी तो कान पिळ. कान पिळायचे, लक्षात घ्या. आता कान पिळायचा काही प्रश्न सोडला. म्हणून या ज्या काही आपल्या ज्या सूक्ष्म आपल्या हे जे काही त्यातले कानातले असे काही नसा आहेत, ते आपल्या कुठे भिडतात? तर आपल्या संपूर्ण आपल्या मस्तकाला जिथे भिडतात. आणि आईने मला तिथं घेऊन गेला आणि सांगितलं की अगोदर तू त्यांची क्षमा माग, मला बाकीचं काही बोलायचं नाही. आईने मला एकच सांगितलं, फक्त तू क्षमा माग. आणि ज्या वेळेला एखादा व्यक्ती, ऐका, ज्या वेळेला एखादा व्यक्ती काही चुकीचं करतो आणि त्यांचं क्षमा मागितली, तर त्या शिक्षेतनं तो मुक्त होतो, पण त्या पापातनं सुद्धा तो सुटून जातो. इतकी ताकद त्या क्षमामध्ये. क्षमेची ताकद तुम्हाला सांगतो, क्षमेची एवढी मोठी ताकद आहे. किती तरी आपल्या हातून जर काही चूक झाली असेल आणि आपण हात धरून जर क्षमा मागितली, क्षमा मागितल्यानंतर बर का, आपण केलेले दोष सुद्धा जिथे निघून जातात. पण माणसं एवढी बदमाश असतात, चोरी करतात ते करतात आणि कबूल सुद्धा करायचं. पाप करतात ते करतात, कबूल सुद्धा करायचं. मग जगामध्ये आई एक मुलगा कितीही दुराचारी असो, किती अत्याचारी असो, किती वाईट वर्तन करणार असो, आणि आईला एक जर दडपण त्यांनी घातलं आणि सांगितलं, माते, आई, हे माझ्या हातून सर्व काही दुष्कर्म झाले, आता तू क्षमा कर. आणि आई ज्यावेळेस अंतःकरणात क्षमा करते, परमेश्वराला तिथं क्षमा केल्यानंतर पर्याय नाही. इतकी ताकद त्या आईमध्ये, इतकी ताकद त्या मातेमध्ये. म्हणून आईचा सन्मान करा, आईला सन्मान, आईचा आशीर्वाद तुम्ही घ्या. म्हणून त्याच्यामधून जो पहिला दोष तुम्ही सांगता, या 15 दोषांपैकी पहिला दोष जो सांगितलेला, त्याच्यामध्ये पहिला दोष येतो तो चोरीचा येतो. लक्षात, आपल्या घरामध्ये जर कोणी सगळे चांगले असतील,
आणि त्यातला एक व्यक्ती जर चोरी करणारा जर असेल, काय अवस्था आणि काय परिस्थिती असेल थोडा याचा तुम्ही बारकाईने विचार करा. अहो घरातला एखादा गरीब माणूस चोरी करणारा असू दे, ठीक आहे, घरावरती परिणाम होतो, त्या कुटुंबियांवरती परिणाम होतो, त्या संसारावरती जिथे परिणाम होतो. म्हणून पहिला दोष जो सांगितलाय तो चोरीचा सांगितलाय, आणि चोरीच्या पुढे त्या व्यक्तीच्या दुसरा दोष सांगतात तो हिंसेचा दोष सांगितलाय. तो हिंसेचा दोष सांगितला. कुठल्याही प्रकारे हिंसा असता कामा नये म्हणून शास्त्रात असं सांगून जातात, अहिंसा परमो धर्म. परमधर्म जर पुढचा आहे अहिंसा, बरं का, हे परमधर्म सांगितलेलं आहे. म्हणून तो दुसरा दोष सांगतात. आणि त्याच्यामधून तिसरा दोष हा निर्माण होतो की माणसाला खोटं बोलण्याची सवय लागते. लक्षात, खोटं बोलण्याची सवय लागते. म्हणून एक लक्षात घ्या, आपण तुम्ही संसारिक असो किंवा परमार्थ प्रकरण असो, खोट जर बोलला, खोटं जर बोलला, खरं बोलायची ताकद लागते. खोटं बोलला आणि खोटं बोलून वेळ मागून घेणार, केलेलं सगळं पुण्य नष्ट होऊन जातं. केलेली ताकद आपण वर्षभर केली सगळी ताकद निघून जाते. सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, न ब्रूयात असत्यम प्रिया, सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, न ब्रूयात असत्यम प्रिया. म्हणून माणसाचं बोलणं, बोल आपण म्हणतो बोले तैसा चाले, म्हणतो की नाही, कोणाच्या मागे जातो. मग एखादी विचारलं, महाराज खोट बोलणं आणि खरं बोलणं याच्यातला थोडस अंतर तुम्ही सांगा. आता त्याची गंमत सांग. खोटं बोलणं आणि खरं बोलणं याच्यात काय अंतर आहे? मी 2 मिनिटात तुला सांगू शकतो. खरं जे आपण बोलतो ते आपल्या लक्षात ठेवायची गरज नाही. ऐका, जे आपण खरं बोलतो, सत्य बोलतो, ते लक्षात ठेवायची गरज नाही. जे आपण खोटं बोलतो ते आपल्या लक्षात ठेवायची गरज आहे. किती खोटं बोलायचं, किती खोटं बोलायचं, पण लक्षात ठेवावं लागतं. ते पोथी उघडी पडते. सत्य सांगितलेलं म्हणजे सत्य जे आहे ते सत्य. आपण हे कधीही काही जरी सांगतो तरी पण काही गोष्टींसाठी शास्त्राने केव्हा खोटं बोलायचं हे सांगितलं. गाय गेली इथून आणि त्याच्या मागे जर कसायचं हात, बरं का, हातामध्ये पैसा धरून जर आला आणि विचारला की गाय कुठे गेली, खोटं बोलायला पाहिजे. काही गोष्टी शास्त्राने खोटं बोलायला सांगितल्या. बरं का, जसा एखादा मुलगा, बरं का, आता तू दृष्टांत देत नाही. सच कहूं, सच कहूं तो मां जूते खाए, सच कहूं तो मां जूते खाए, और झूठ कहूं तो बाप कुत्ता खाए. दृष्टांत माझ्याकडे खूप चांगलं आहे. सच कहूं तो मां जूते खाए आणि झूठ कहूं तो बाप कुत्ता खाए. आता बापाने कुत्र्याचं मांस खावं योग्य आहे का आईने जोडे खावेत हे योग्य? आता असे ते धर्मसंकट असतात. म्हणून असे जे दोष सांगितलेले आहे, एक चोरी, त्याच्या पुढची हिंसा, तिसरा दोष सांगून जातात हे खोटे बोलणे. आप जो भी कहेंगे सच कहेंगे, सच के सिवा कुछ नहीं. अरे बाबा, अक्षरशः गीतेवरती हात ठेवतात. बरं का, जो भी कहेंगे हम सच कहेंगे, सच के सिवा कुछ नहीं कहेंगे. हात ठेवतात. पण मला एकच सांगायचं आहे, जे लोक शपथा खातात, खऱ्याच्या नावानेच खोटं लपवलं जातं. खोट्याच्या नावाने कधी सत्य लपवलं जात नाही. खरं कधी लपवलं जात नाही. सत्याच्या नावावरतीच जिथे खोटं हे लपवलं जातं. लक्षात. पुढचा दोष सांगितलेला आहे, आम्ही खूप सभ्य आहोत, आम्ही खूप सुशील. एखाद्याचा मग सुशील असतो, सुशील कुमार.
एखाद्या बाईचं नाव असतं सुशीला बाई, सुशील कुमार, बर का. म्हणजे वरचं बटन सुद्धा जे उघडे ठेवत नाही ते खूप सुशील असतात, त्याच्यासाठी तर बदमाश कोणी असतात. ऑफिसला जाताना अपडेट जातात, वरचं बटन सुद्धा उघडं ठेवत नाही. आपल्याला वाटतं किती हा सुशील आहे, किती सभ्य आहे, पण त्याच्यासारखा बदमाश कोणी नसतो इतका. पुढचा दोष होता की सगळे प्रश्नात माझ्याकडे वेळेचा अभाव असल्यामुळे थोडस मी पुढे जिथे जातो. म्हणजे एक सभ्य असल्याचा तो सभ्यपणा खूप सभ्य आहोत, खूप सभ्य आहोत असा तो जिथे बाळगत राहतो. त्याच्याही पेक्षा दुसरा, त्याच्या पुढचा जो दुसरा विषय तो सांगितलेला आहे, ढोंग करणे, हा त्याचा पुढचा दोष सांगितला. त्याच्या पुढचा दोष सांगितला तो कामांत असतो, हा पुढचा दोष सांगितलाय. त्याच्या पुढे राग अनावर होणे, प्रत्येक गोष्टीला तलवारीच बाहेर पडतात. ते लोकांचा सहवास काही झाले तरी तलवारी बाहेर पडतात. त्याला जिथे असा हा शब्द जिथे वापरावा लागतो तिथे तो राग अनावर होतो. पुढचा दोष सांगितलेला तो गर्वाचा ताट ताट असा चढलेला असतो. पुढचा दोष आहे अहंकार, त्याच्या जवळ हा बाळगलेला बाळगलेला असतो. पुढचा दोष सांगितलाय तो कोणावरती विश्वास दाखवतो. त्याचा पुढचा दोष आहे प्रत्येकाशी तो स्पर्धा करायला जातो. त्याच्या पुढचा दोष सांगितलेला आहे तो लंपट असतो. हा शब्द फक्त मी लंपट हा शब्द वापरला. आता याच्यावर ओळखून घ्यायचं, फक्त लंपट हा शब्द वापरला. लंपट असतो. त्याच्या पुढे तो युद्ध खेळतो आणि त्या द्रव्याच्या दुधीत मद्यपान आणि हार करून अशा या दोषांमधून तो रस. हे सगळं अज्ञानी व्यक्तीचे असे जी गुण तिथे सांगितलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे तुकोबारायांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आज त्यांनी ज्या आपल्या समोर आणल्या आणि त्या माध्यमातून आपलं जीवन किती सुंदर ठेवायला पाहिजे त्यांनी आपल्या जीवनात दाखवून दिलं, लक्ष दाखवून त्यांनी दिलं. आणि हे सर्व काही त्यांना जीवनात तुकोबारायांनी सर्व काही पाहायला मिळालं. आणि पाहायला मिळाल्यानंतर तुकोबारायांनी अगोदर आपल्या घराचा त्याग केला आणि त्याग करून गेले भंडारा करून. तुकोबाराय कुठे कुठे जायचे, भावना डोंगरावरती तरी जायचे, आज नाही तर भंडारा डोंगरावरती जायचे. आणि 8-15 दिवस होऊन गेले पण त्याचा पत्ता काही लागेना. पण कांडोबांना जिथे कळलं तुकोबाराय असे गेलेले, शोधत 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 तिथे गेल्यावरती तुकोबाराय तिथे मात्र वैराग्याची मूर्ती आज तिथे ते बसलेले होते. इतकं लक्षात. त्यांना कान्होबांनी नवत सांगितलं की आपण घरी चला. आणि मुलाच्या आग्रहात ज्यावेळेस तुकोबाराय परत देहूत आले आणि देहूत का सांगतो, उद्या बीज आहे. आज सोडक्यामध्ये त्याचं स्मरण होणं म्हणून ही थोडीशी मी गोष्टी इथे तिथे करतो. आणि मग तिथे इंद्रणीच्या डोंगराच्या तिथे आल्यानंतर या काळामध्ये तुकोबाराय बरं का संकालिकीचा त्यांचा जो व्यवसाय होता, सगळी ते खत पाणी खत कागद त्यांनी मागवलं आणि अर्धे कागद आपल्या मुलाच्या हातात दिले, अर्धे सगळं त्यांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाकले. आणि वैराग्य अशा मूर्तीमध्ये तुकोबाराय त्यांनी या सगळ्या शक्तीतून मुक्त झाले. जे बहुतांश एका अहंकाराचा भूत संचार, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य ज्ञानोबाने असं सांगतात की बाबा एखादा जो अहंकाराच्या बर का माध्यमातून त्याच्या अंगात संचार होतो हा सांगितला. आता संचार म्हणून आपल्याला जिथे माहिती आहे, पण हा कोणता संचार आहे, अहंकाराचा भूत त्याच्या अंगावरती जिथे संचारतो. आणि असा व्यक्ती हा जीवनात कसा संपून जातो त्याचं हे सुंदर असं उदाहरण जिथे दिलेलं आहे. म्हणून तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये जे काही सर्व काही साध्य केलं हे परमेश्वराच्या प्रीत्यर्थीसाठी शक्य आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे, फक्त ग्रंथ वाचून आपण त्याची बीज साचली होत नाही, गाथा वाचून त्याची बीज साचली होत नाही. त्याचं आचरण केल्यानंतरच खरी बीज ही साचली होती. म्हणून आवर्जून मला असं सांगायचं आहे, आपल्या जीवनामध्ये आज इतकी मोठी संत बातमी आपल्याला भेटलेली आहे. निश्चितच आपण
त्यांचा सन्मान आपण अशा प्रकारे तिथे करायला पाहिजे की जन्मोन जन्मी तो जीव हा तो सर्वांगाने सुखी व्हायला पाहिजे. हा त्याचा मागचा हा उद्देश आहे. लक्षात घ्या. आज निश्चितच आज तटगावकरांचं एक मोठं भाग्य, आज इतकी मोठी परंपरा, आज गुरु परंपरा तुम्हाला आपली लक्षात घ्या ना. आदिगुरु शंकरांचा गुरु घ्या, ही शिष्य परंपरा, ही परंपरा तुम्हाला जिथे लागली त्या परंपरेच नित्यनेमाने सेवा ही सांगितली. म्हणून ज्यांनी अनुग्रह घेतला, ज्यांनी गुरु परंपरेची माळ घालून घेतली, रोज त्यांनी चक्री भजन त्यांनी करायलाच पाहिजे. त्यांना सुटका नाही, त्यांना सुटका नाही, त्यांना सुटका नाही. कधीतरी श्रावणात एकदा त्या गडबडीत त्याचं महाराजांना दक्षिणा टाकायच्या मी जायचं नाही. सगळ्या नियमाला त्यांनी पाळायला पाहिजे. सगळ्यांनी त्याची किती करायला पाहिजे. चक्री भजन पुस्तक घेऊन करा म्हणा, पण रोज चक्री भजन तुम्ही म्हणायला पाहिजे. हे हात जोडून तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. उद्या तुकाराम बीज आहे. ज्यांनी ज्यांनी चक्री भजनाला सुरुवात केली नाही, उद्यापासून तुकाराम बीजेपासून त्यांनी एक संकल्प असा करायचा, पुढच्या विजेपर्यंत आम्ही चक्री भजन करू आणि चक्री भजनाला अमुकच मंडळी येतील, तमुकच गावाचे मंडळी हे चालणार नाही. ज्या त्या गावामध्ये मोठा संच चक्री भजनाचा राहिला पाहिजे. माझी ती तळमळ लक्षात घ्या. ही तळमळ आहे. म्हणून चक्री भजन आपला गुरुमंत्र, आपली वारी, आपल्या अंशाची वारी, देवत्याची वारी, हे सगळं आपण निष्ठेने आपण जिथे आपण करून आपला प्रपंच आणि परमार्थ आपण दोन्ही साध्य करायला पाहिजे. हे तुम्हाला तिथे मला सांगायचं आहे. आदरणीय बेनाजी महाराज झाले, त्यांचं आशीर्वचन होईल आणि आशीर्वचन झाल्यानंतर अशी सेवा तिथे पूर्ण होईल. महाराज सांगतात